नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या MPSC टास्क या चॅनलमध्ये. आणि आज आपण सामान्य ज्ञान, जो पोलीस भरतीसाठी सामान्य ज्ञान जो भाग आहे, त्यासाठी जो सिलेबस आहे त्यानुसार आपण सामान्य ज्ञानवर सुद्धा शॉर्ट नोट्स आणि एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आज आपण भारताच्या भूसीमा म्हणजे काय, भू म्हणजे जमीन आणि सीमा म्हणजे काय, तर जी आपली हद्द असते, बॉर्डर असते, त्याला काय म्हणतात, भूसीमा. आपल्या भारताच्या भूसीमा बघणार आहोत डिटेल बट शॉर्टकटमध्ये. बघा, आपला जो भारत देश आहे त्या देशाला एकूण 7 देशाच्या सीमा लागलेल्या आहेत. किती देशाच्या सीमा लागलेल्या आहेत? एकूण 7 देशाच्या सीमा लागलेल्या आहेत. भारतामध्ये आता 29 राज्य आहेत. किती राज्य आहेत? 29. पूर्वी 28 होते, परंतु आता नवीन 29 राज्य आहेत. आणि त्याच्यामध्ये 17 राज्य हे दुसऱ्या देशांच्या सीमांना लागून आहेत. बघा, किती राज्य आहेत? एकूण 17 राज्य आहेत, ते दुसऱ्या देशांच्या सीमांना लागलेले आहेत. भारताला एकूण 15,200 किलोमीटरची भूसीमा लाभलेली आहे. आता बघा, मी हे असं का बरं वाचते? 15,200 15,200 किती पाठ करत बसायचं? त्याच्यामुळे आपल्याला जसं सोपं होईल ना तसे ते आकडे वाचायची. म्हणजे 15,200 लक्षात ठेवायला सुद्धा कठीण जाईल. आता भारताचे क्षेत्रफळ म्हटलं तर 307 713 आहे. असं जर का आपण पाठ केलं तर आपल्याला लगेच लक्षात राहील 307 713. म्हणून आपण ते तसं पाठ करत बसलं की हजार लाखात किती काय आहे, कसं काय आहे, तर आपल्या लक्षात राहणार नाही, आपण ते विसरून जाणार. म्हणून असं वाचायचं. भारताला सर्वात जास्त सीमा ही बांगलादेशाची असून ती 4096 किलोमीटर आहे आणि त्याचे प्रमाण जे आहे 26.95% एवढे आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की सर्वात जास्त सीमा ही भारताला कोणत्या देशाची आहे, 1 लाईनर क्वेश्चनमध्ये, किंवा त्याचे प्रमाण हे किती आहे. जर आपण MPSCचा विचार केला तर आपल्याला प्रश्नामध्ये थोडंसं पॅटर्न बदलून जातं की चढत्या क्रमाने लावा, उतरत्या क्रमाने लावा, अशा प्रकारचे प्रश्न आपण ते पण घेणार आहोत. कंबाईनची पण सामान्य ज्ञानची आहेत, जे इतिहास, भूगोल, पॉलिटी वगैरे, ते पण आपण घेणार आहोत. परंतु हा फक्त पोलीस भरतीसाठी 1 लाईनर क्वेश्चन म्हणून आहे. भारताला सर्वात कमी सीमा ही अफगाणिस्तान या देशाची असून ती फक्त 80 किलोमीटर आहे आणि त्याचे प्रमाण फक्त 0.52% एवढे आहे. म्हणजे हे पण प्रश्न आपल्याला पेपरमध्ये येऊ शकतात म्हणजे येऊन गेलेले आहेत की जसं भारताच्या भूभागाचे प्रमाण किती आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पेपरमध्ये येतात. आता बघा, भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या सीमाचा उतरता क्रम आहे. सगळ्यात जास्त सीमा ही कोणत्या देशाची आपल्याला लाभलेली आहे, तर ती आपल्याला लागलेली आहे बांगलादेशाची, त्याच्यानंतर चीनची, त्याच्यानंतर पाकिस्तान, त्याच्यानंतर नेपाळ. म्हणजे आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो की सीमेचा उतरता क्रमानुसार खालील प्रश्नांची योग्य उत्तर द्या. म्हणजे भारताला सगळ्यात जास्त सीमा, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी. जसे की सगळ्यात जास्त सीमा ही बांगलादेशची आहे, त्याच्यानंतर चीनची आहे, आणि त्याच्यानंतर पाकिस्तानची आहे, आणि त्याच्यानंतर 1752 नेपाळची आहे. ओके, त्याच्यानंतर पण आहे, दुसऱ्या पेजवर आहेत. म्हणजे आणि हे पाठ करायचं कसं? बांगलादेशची सीमा 4096 किलोमीटर, चीनची 3917, पाकिस्तानची 3310, नेपाळ 1752. का? तर हे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल. 4096 हे लक्षात ठेवायला खूप अवघड जाणार आहे. आणि आपल्याला जेव्हा स्पर्धा परीक्षेचा आपण अभ्यास करतो तेव्हा सनावळ्या किंवा हे अंक हे खूप परफेक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यावरही आपलं स्कोरिंग अवलंबून असते. जर का आपल्याला पेपरमध्ये आपला खूप अभ्यास असतो, परंतु आपण जेव्हा एक्झाम हॉलमध्ये जातो तेव्हा आपल्याला काय आठवते, किती परफेक्ट आठवते, त्यावर आपला रिझल्ट अवलंबून असतो. त्यासाठी ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स वापरायच्या असतात. ओके, आणि त्याच्यानंतर जी सीमा आहे ती आहे म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान. म्हणजे सर्वात कमी कोणत्या देशाची सीमा आपल्याला लागलेली आहे?
तर ती अफगाणिस्तानची लागलेली आहे. किंवा प्रश्नामध्ये आपल्याला काय, म्यानमारचं दुसरं नाव काय आहे, ब्रह्मा आणि ब्रह्मदेश. ओके, म्हणजे आपल्याला क्वेश्चन विचारताना फक्त म्यानमारच न येता ब्रह्मा किंवा ब्रह्मदेश हे सुद्धा त्या क्वेश्चनमध्ये येऊ शकतं. त्यासाठी आपल्याला बारकावे जे आहेत ते माहीत असले पाहिजे की कोणत्या देशाला काय म्हणतात, नाही का. श्रीलंकेचं पूर्वीचं नाव सिलोन असं होतं. अशा प्रकारे भूतान या देशाची सीमा आपल्याला 587 किलोमीटर लाभलेली आहे आणि अफगाणिस्तानची ही 80 किलोमीटर लाभलेली आहे. म्हणजे प्रश्न यायचा असला तर आपल्याला सगळ्यात जास्त सीमा किंवा सगळ्यात कमी सीमा ह्यावर पण येऊ शकतो, म्हणजे आलेले आहेत. आता बघा, आपला जो भारत देश आहे आणि आपल्याला जे बॉर्डर लागलेले आहेत त्यांना, त्या बॉर्डरला, त्या सरहद्दीला काय नाव आहेत हे आपण बघायचं आहे, कारण की ह्याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत. म्हणजे बघा, आपण अभ्यास करताना की जे प्रश्न येऊन गेलेले आहेत ते प्रश्न कोणत्या पद्धतीने आहेत, म्हणजे आपण कोणत्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे ह्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की आपण झालेल्या क्वेश्चन पत्रिकेचं ॲनालिसिस केलं पाहिजे. ओके, आता बघा, आपल्याला भारत पाकिस्तान जी रेषा आहे त्याला ड्युरंड रेषा म्हणतात. भारत पाकिस्तान रेड क्लिफ म्हणतात. भारत चीन मॅकमोहन रेषा, भारत म्यानमार लुसाई पटकोर टेकड्या. म्हणजे ह्या भारत आणि म्यानमारला 2 भूसीमा आहेत. भूजल आहे, भू आहे, भू म्हणजे जमिनीवाली, जल म्हणजे जी समुद्रातली आहे किंवा ती जलसीमा आहे. भारत श्रीलंका मन्नारची समुद्रधुनी, पालकची समुद्रधुनी आणि समुद्रधुनी पबनचे बेट. ह्या आपल्या भारत देशाला लागणाऱ्या ज्या सीमा आहेत आणि त्या सीमांची नावे आहेत. तर आपल्याला कधी कधी प्रश्न हा पण येऊ शकतो, भारत पाकिस्तानची ड्युरंड रेषा आहे त्याची किलोमीटरमध्ये किती लांबी आहे, मी इथे दिलेलं नाही आहे. आपण नेक्स्ट कधीतरी बघूया ते, की किलोमीटर किती लांबी आहे, भारत पाकिस्तानची किलोमीटरमध्ये किती लांबी आहे, भारत चीनची मॅकमोहन म्हणजे ही रेषांची लांबी किती आहे ह्यावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. ओके, तर आपल्याला वरचे 3 ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे ह्या ज्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये टाकत आहे त्या तुम्ही पाठ करा, कारण की ते मार्क्स आपले फिक्सच असतात. ओके, अशा प्रकारे आज आपण भारताची सीमा, त्याची किलोमीटर, जे एकूण भूसीमा कोणत्या कोणत्या देशाच्या आहेत हा भाग बघितला आहे. म्हणजे शॉर्ट नोट्समध्ये, म्हणून हा भाग आपण म्हणजे एकदा जर का बघितलं तर आपला लक्षात राहील, किंवा तुम्ही याची नोट्स पण बनवून ठेवू शकता. अशा प्रकारे आज आपण हा भाग बघितला आहे. तुम्हाला वेगवेगळ्या नोट्स, शॉर्ट नोट्स जर लागतील असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, तिथं तुम्हाला नोट्स अवेलेबल होतील आणि क्यूजसुद्धा आपण दररोज घेत असतो, त्यासाठी जॉईन करा आपलं टेलिग्राम चॅनल स्पर्धा परीक्षा. धन्यवाद.